चला तर मंडळी रामराम सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आज दिनांक 6/5/2026 सुंदर असा हा क्षण, आजचा सुंदर असा दिवस, शुभविवाह सोहळा. सकाळपासून आता दुसरा विवाह सोहळा आहे. माझ्यासोबत आहेत दीपक साठे, याचे सुंदर असे ब्लॉगर, पुन्हा शूट या ठिकाणी सुंदर असे शूट ते करतात, सुंदर असे ब्लॉगी बनवतात. ते या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बी करत जावा. तर या ठिकाणी त्यांनी आज त्या ठिकाणी डेकोरेशनची एंट्री डेकोरेशनच्या शूटसाठी आल्यात आणि माझं लांबजनापाटी या ठिकाणी पहिली सप्तपदी झालेली आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता दुसरं या ठिकाणी लांबजण्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आजचा हा विवाह सोहळा आहे. तुम्ही जर पाहता असाल, आरती इथं कुठल्या आरती खालची का? ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर असा आजचा दिवस आहे आणि आम्ही या ठिकाणी तुम्ही जर सांगितलं की आता या ठिकाणी दिवा लावायला त्याने आलते, त्याच्यामुळे ती व्हिडिओ अर्धा राहिला. तर सुंदर असं कांबळी परिवार लांबजना जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले ओमा पोलीस जे आहेत महाराष्ट्र, तर त्या ठिकाणी त्यांच्या बहिणीचा हा विवाह सोहळा आहे आणि आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. सुंदर अशी पूजा मांडणी आणि सप्तपदी विवाह याही ठिकाणी पहिला सप्तपदी विवाह झालेला आहे. आता हा दुसरा चालू आहे. सकाळच्या मुहूर्तावर आपण ती लावलेला आहे, आताचा दुपारच्या मुहूर्तावर लावलेला आहे. डेकोरेशनचंही काम या ठिकाणी सुंदर असं चालू आहे. सुंदर अशी एंट्री मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा वेळ भेटू न भेटू म्हणून मला अगोदरच एकदा व्हिडिओ बनवून घ्यावं. त्याच्यामुळे मित्रांनो सुंदर असं बघा आपलं पोशाख धोतर वगैरे घालून सुंदर असं LG गोल्ड अशी घडी आपली ब्रँड आहे, 7,000ची घडी, हलकं वापरायचं नाही. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा सर्व या ठिकाणी अतिथी पाहुणे मंडळी आलेले आहेत. बरेच काही यायचे आहेत, ती या ठिकाणी नवरदेवासोबत येतील. आल्याच्या नंतर सुंदर असा विवाह सोहळा आपल्याला पार पडायचा आहे सर्वांच्या आशीर्वादानं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तयारी झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पूजेला आपण सुरुवात करून नवरदेव आल्या. तर चला मित्रांनो आपला ब्लॉग अजून भरपूर काही करायचे आपल्याला, असं पद्धती दाखवतो. भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम कुंडलीकाक्षः मंगलम हरे नमः मंगलम वसुदेवताभ्यो नमो नमः नमो अग्निदेवताभ्यो मंगलम तत्त्वज्ञानम् हरे नमः नमो नमस्कारं करोमि अवरोषि हनुमत् छन्दात्मनामस्करो द्रविश्ववानिधिः ओम सर्वमांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणं गौरी नारायणी नमस्ते नमस्कारं करोमि देवाभ्यो नमस्कारं करोमि ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ततो नाति वै सृष्टि वै देवाभ्यो देवताभ्यो नमस्कारं करोमि ततो ऋषिः अनुचित छन्दः नामस्करो द्रविश्ववानिधिः संकरमं पवित्र अग्नि देवताभ्यो नमस्कारं करोमि ततो पुरुषः महालक्ष्मी च नमो नमः यज्ञ देवताभ्यो नमस्कारं सप्तपदी विवाहात्मरूपं करोमि. हरे ओम श्री गुरुभ्यो नमस्कारं करोमि ततो रुद्रं शुक्वानं कर्मकं जामहे कालहर दुःखहर दारिद्र्यहर नाशहर पापहर हर महादेवाय श्रीविष्णुवासनं रूपं करोमि यजमानस्य संकल्पमस्तु संकल्पमोत्रः यज्ञदेवताय नमः अग्निदेवताय नमः नमस्कारं करोमि ततो ऋषिः नामस्करो विश्वमानविधि संकल्पमोत्रः ततो नातिं भवे सृष्टिं भवे ततो पुरुषः ततो नातिं भवे एकदन्तशिरो यज्ञ पुरुषाय नमो नमः. ओम यज्ञ देवताय नमस्कारं करोमि कुल देवताय नमस्कारं करोमि ग्राम देवताय नमस्कारं करोमि विशिष्ट देवताय नमस्कारं करोमि. तर चला मंडळी अशा पद्धतीने या ठिकाणी बघा सुंदर असा सप्तपदी विवाह होम आणि 7 फेरे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आता भावाच्या हस्ते या ठिकाणी आपण टाकून विधीपूर्वक त्यांचे काम धरून त्यांना बहिणीची काळजी घ्या असं वचन घ्यायला सांगितलं आहे. आणि योगेशजीने पण वचन दिलेलं आहे, मी काळजी घेईन. त्यानंतर ओमाने या ठिकाणी काम सोडलेले आहेत. सर्व परिवार आपल्या पूजेमुळे आनंदित आहेत. धन्यवाद.